नमस्कार. मी शरद आबाळे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. आजचा आपला विषय आहे मनोज जरांगे यांचं आंदोलन भरकटलंय का भरकटवलंय. आपण ह्या आंदोलनाबद्दल आजी माहिती घेऊया. साधारणतः मनोज जरांगे पाटील हे 1-1.5 वर्षापूर्वी आपल्या सर्वांना माहीत सुद्धा नव्हते की सकल मराठा समाजासाठी एक नेता लढतोय. परंतु अंतरवाली सराटीमध्ये जरांगे यांनी मराठा उपोषणाच्या माध्यमातून आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषण चालू केले. तरीही मराठा समाजाला याबद्दल जास्त काही माहीत नव्हते. परंतु मराठा समाजाची ही मागणी सरकारने दाबून टाकण्याचा प्रयत्न केला. दगडफेक झाली की केली, पोलिसांनी गोळीबार केला, यात अनेक पोलीस आणि आंदोलक जखमी झाले. यात मीडियाला सनसनाटी बातमी दडल्याची जाणीव झाली. सर्व मीडिया जागा होऊन अंतरवाली सराटीमध्ये ठाण मांडून बसला. दुसऱ्याच दिवशी मनोज जरांगे हिरो झाले. मनोज जरांगे यांच्या मध्ये महात्मा गांधी यांच्याप्रमाणे उपोषण करण्याची हिंमत आहे आणि त्याच बळावर मनोज जरांगे यांनी आपल्या मागण्या सरकारपुढे ठेवण्यास सुरुवात केली. गोळीबार होऊन सुद्धा सरकारने आंदोलन गंभीरपणे घेतले नाही. मीडिया दररोज अंतरवाली सराटीमध्ये ठाण मांडून बसलेली होती. मिनिटाचे अपडेट हे सर्व महाराष्ट्रामध्ये पोहोचत होते. शिवाजी जन्माला यावा परंतु तो दुसऱ्याच्या घरामध्ये, अशी म्हण आहे. आणि मराठा समाजात असा शिवाजी मनोज जरांगे यांच्या रूपाने जन्माला आलेला होता. सरकार जसे हे आंदोलनाकडे दुर्लक्ष करू लागले तसे तसे मराठा समाज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली एकवटू लागला. आणि मग जरांगे यांनी अन्न पाणी सोडले. तेव्हा मग सरकारला यात गांभीर्य जाणवू लागले. परंतु यामध्ये फार उशीर झालेला होता. सरकारचे प्रतिनिधी अंतरवाली सराटीत पोहोचू लागले. जरांगे यांच्याबरोबर एकांतात चर्चा करण्याचा प्रयत्न केला. परंतु जरांगे यांनी त्यांना जे काही बोलायचे आहे ते कॅमेऱ्यासमोर बोला. त्यामुळे प्रतिनिधी हतबल होऊन परत फिरत होते. मग यात विरोधकांना सुद्धा त्यांचा फायदा दिसू लागला. तसा त्यांनी सुद्धा आंदोलनाकडे मोर्चा वळवला. मराठी माणसांना यामध्ये जरांगे यांचा सच्चेपणा भावला आणि मराठी माणूस जरांगे यांच्या नेतृत्वाखाली एकवटू लागला. थंडा करके खाओ या म्हणीचा आता उपयोग होणार नाही याची खात्री सरकारमधल्या धुरींदरांना पटली. मग मुख्यमंत्र्यांनी फ्रंटवर येऊन त्यांना ते म्हणतील ती आश्वासने देऊन वेळ मागून घेतला. गोळीबार हा देवेंद्र फडणवीसांच्या आदेशामुळे झाला असा समज मराठा आंदोलकांचा झाल्यामुळे देवेंद्र फडणवीस हे पडद्यामागून सूत्र हलवित होते अशी त्यांची धारणा झाली. शेवटी सरकारने माघार घेऊन वेळ मागून जरांगे यांच्याबरोबर तह केला. जरांगे यांनी सरकारला वेळ देऊन उपोषण सोडले आणि पहिल्या अंकावर पडदा पडला आणि सुरू झाला दुसरा अंक. जरी जरांगेंनी सरकारला वेळ दिला होता तरी जरांगे शांत बसले नव्हते. त्यांनी मराठ्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न सुरू केले. त्यांना माहीत होते की जोपर्यंत तुमच्या पाठीमागे समाज नसेल तर सरकार तुम्हाला काडीचीही किंमत देणार नाही. आणि या आंदोलनाचा धसका घेऊन शिंदे सरकारने शिंदे आयोगाची स्थापना केली आणि मराठ्यांना कुणबी नोंदी शोधून कुणबी प्रमाणपत्र द्यायला सुरुवात केली. परंतु त्याच वेळी जरांगे महाराष्ट्रभर मोठमोठ्या सभा घेऊन वातावरण तापवित होते. त्यात त्यांनी ओबीसी मधून आरक्षण मागितले. सगळे सोयरे ही नवीन मागणी केली. परंतु सरकार फक्त चालढकल करीत असल्याचे जरांगे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आपली चाल बदलली. तोपर्यंत सरकारला दिलेली मुदत संपलेली होती आणि जरांगेंनी हुकमाचा पत्ता काढला. जरांगे मुंबईला निघाले. सर्व जामानिमा सोबत घेऊन ट्रॅक्टर कार सह लाखो मराठे हे करा आणि मरा, आता नाही तर परत कधीच नाही या निर्धाराने मराठे हे मनोज जरांगे यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून
मुंबईला निघाले. परंतु त्यावेळी जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर पूर्ण भरोसा होता की आपणास ओबीसी मधून आरक्षण मिळेल. परंतु सरकारमध्ये काहीतरी वेगळेच चाललेले दिसत होते. जरांगे मुंबईकडे निघाले होते. सरकार बक ध्यान धरून सर्व परिस्थिती निहाळत होते. आपले दूत पाठवून जरांगे यांना थांबवू पाहत होते. परंतु जरांगे ठाम होते. शेवटी यात्रा नवी मुंबईत पोहोचली आणि सरकारने निर्णय घेतला काहीही करून जरांगे यांना थांबवा. मग शिंदे यांनी त्यांना म्हणतील त्याला हो म्हणून जरांगे यांचं उपोषण आणि आंदोलन थांबवले. आजचे मरण सरकारने उद्यावर ढकललं. परंतु जरांगे यांनी यात्रा थांबवली आणि तेथेच त्यांनी आपल्या परतीचे दोर कापून घेतले आणि येथे सर्व मराठा समाज हळहळला. यात आंदोलनाचा दुसरा आणि महत्वाचा टप्पा संपला आणि सुरू झाला तिसरा अंक. यानंतर जरांगे यांनी सरकारला गंभीरपणे घ्यायला सुरुवात केली. नंतर जरांगे त्यांनी मागासवर्गीय आयोगाची स्थापना करून वेगाने अहवाल तयार करण्यास सुरुवात केली असे सरकारने सांगितले आणि लगेच विधानसभेचे अधिवेशन घेऊन मराठा आरक्षण कायदा संमत करून घेतला. मराठ्यांना 10% आरक्षण दिले. यामध्ये जरांगे यांची महत्वाची मागणी म्हणजे ओबीसी मधून आरक्षण पाहिजे, ते त्यांना मिळाले नाही. परंतु आता जरांगे मूळ भूमिकेत आले. त्यांनी परत सरकार विरुद्ध रान पेटवायला सुरुवात केली. त्यामध्ये कुणबी आरक्षण हे सगळ्या सोयऱ्या सहित पाहिजे होते. सरकारने आरक्षण दिले आणि जरांगे यांनी ते नाकारले. इथून पुढे खरी संघर्षाला सुरुवात झाली. भुजबळ हे आरक्षणाला विरोध करू लागले आणि मग भुजबळ आणि जरांगे यांच्यामध्ये कलगीतुरा रंगू लागला. यामध्ये लोकसभा निवडणुका लागल्या आणि भुजबळांना पुढे करून भाजप आपला गेम करते असे समजून जरांगे यांनी भाजपला न भूतो न भविष्यती असा धोबी पछाड दिला आणि जरांगे यांनी फडणवीस यांना डायरेक्ट शिंगावर घेतले. आणि मग फडणवीसांना कोणी ब्र बोलले की पेटून उठणारे नेते राणे, भुजबळ, दरेकर, लाड ही मंडळी आग ओकू लागली. मग जरांगे शिवराळ भाषेवर उतरले. ते परत एकदा उपोषणाला बसले. सरकारने त्यांची कोणतीही दखल घेतली नाही. त्यांना उपोषण सोडावे लागले. भुजबळ एका बाजूने ओबीसीची खिंड लढवत असताना लक्ष्मण हाके यांनी उपोषण सुरुवात केले. मग जरांगे 2 पावले मागे येत परत सभा घेऊ लागले आणि त्यांनी विधानसभा लढवणार किंवा भाजपचे उमेदवार पाडणार असे ते म्हणू लागले. आणि मग भाजपाने जरांगे हे शरद पवार यांची बी टीम आहे असे बोलणे सुरू केले. जरांगे यांच्याकडे सरकार पूर्णपणे दुर्लक्ष करू लागले. आता महत्वाचा मुद्दा उरतो तो म्हणजे मी तुमच्या विरोधात उमेदवार उभे करून तुमचे सरकार पाडणार. जर तुम्ही आम्हाला ओबीसी मधून आरक्षण दिले, सगळे सोयरेंचं आरक्षण दिले तर आम्ही माघार घेऊ. परंतु सरकार ओबीसींना दुखू शकत नाही. वोट बँक कात्रीत जाण्याची भीती आणि दुसऱ्या बाजूला मराठे अशा कात्रीत सरकार सापडलेले आहे. काय होईल पुढे मराठ्यांनी महायुतीचे उमेदवार पाडले तर? आणि महाविकास आघाडीचे सरकार आले तर ओबीसी मधून आरक्षण मिळेल? शिंदे सरकारने दिलेले 10% आरक्षण टिकेल की वकील गुणरत्न सदावर्ते परत सुप्रीम कोर्टात जाणार नाही हे कशावरून? आता असे वाटायला लागले आहे की काहीही झाले तरी मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळणार नाही. जरांगे यांची सर्व मेहनत धुळीस मिळण्याची शक्यता जास्त वाटते. अजूनही 4 महिने आहेत. खूप काही घडू शकते. परंतु जरांगे यांचं आंदोलन यशस्वी होईल किंवा नाही, किंवा ते कोणत्या दिशेला जाईल, काय वाटते आपणास नक्की कळवा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.